नमस्कार. चला, आज आपण एका खूप खास दिवसाविषयी बोलूया. तो दिवस म्हणजे अंगारकी चतुर्थी. हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी असं मानलं जातं की भगवान श्री गणेशाचे आशीर्वाद मिळवून आपल्या आयुष्यात समृद्धी आणि यश मिळवणं खूप सोपं होऊन जातं. पण मग प्रश्न हा येतो की या विशेष दिवशी समृद्धी आणि यशासाठी आशीर्वाद मिळवायचे कसे? नेमके मार्ग तरी कोणते आहेत? चला तर आजच्या या भागात आपण तेच शोधणार आहोत. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊ की अंगारकी चतुर्थी हा इतका महत्त्वाचा दिवस का आहे. हा एक अत्यंत प्रभावी दिवस मानला जातो, कारण असं म्हणतात की ह्या दिवशी विघ्नहर्त्या गणेशाची उपासना केली ना की आपल्या मार्गातले सगळे अडथळे दूर होतात. चला तर मग सुरुवात करूया एका साध्या पण अत्यंत प्रभावी उपायाने. तो म्हणजे संध्याकाळचा दिव्याचा विधी. हा इतका सोपा विधी आहे ना की तो कोणीही घरी अगदी सहजपणे करू शकतं. तर नक्की करायचं काय आहे यात? बघा, सगळ्यात आधी तिळाच्या तेलाचा एक दिवा लावायचा. तो दिवा आपल्या गणपतीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर ठेवा आणि मग त्या तेलात फक्त एक लवंग टाकायची. बस, अगदी सोपं आहे नाही का? आता दिवा लावून झाल्यावर एक महत्त्वाचं काम करायचं आहे. हा विधी पूर्ण करण्यासाठी एका विशिष्ट मंत्राचा तब्बल 108 वेळा जप करणं आवश्यक आहे. आणि तो मंत्र आहे ओम विघ्नेश्वराय नमः. याचा अर्थ अगदी सरळ आहे, सर्व विघ्नांवर विजय मिळवणाऱ्या देवा, तुला माझा नमस्कार. जेव्हा हा जप कराल तेव्हा त्यातील शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचंय. ठीक आहे, हे झालं अडथळे दूर करण्यासाठी. आता पाहूया की आर्थिक भरभराट आणि विशेषतः व्यवसायातील प्रगतीसाठी कोणते खास उपाय सांगितले आहेत. ज्यांना व्यवसायात प्रगती हवी आहे त्यांच्यासाठी एक सोपा उपाय सांगितला जातो. तो म्हणजे दुर्वा अर्पण करणे. आपल्याला माहीतच आहे की गणपतीला दुर्वा किती प्रिय आहेत आणि असं मानलं जातं की त्या अर्पण केल्याने व्यवसायातले अडखळे दूर होतात. आता हे करायचं कसं? तर बघा, सगळ्यात आधी दुर्वाच्या 11 गाठी तयार करायच्या. त्या अगदी भक्तिभावाने गणपतीला अर्पण करा आणि त्यानंतर एका विशिष्ट मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करायचा आहे. आणि हा मंत्र आहे श्री गणेशाय नमः. हा तर आपल्या सर्वांच्या परिचयाचा मंत्र आहे नाही का? अत्यंत प्रसिद्ध आणि तितकाच शक्तिशाली मानला जातो. आता पाहूया संपत्ती मिळवण्यासाठी एक खास विधी. यासाठी काय करायचंय तर घरी पिवळ्या रंगाची गणपतीची मूर्ती आणायची आहे. मग त्या मूर्तीला हळदीच्या 5 गाठी अर्पण करायच्या आहेत. आणि हे सगळं करताना श्री गणाधिपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर हे झाले काही विशिष्ट उपाय. पण आता आपण वळूया त्या दिवसाच्या मुख्य पूजा विधीकडे, जो खरं तर या दिवसाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तर या दिवसाची सुरुवात होते सकाळी लवकर स्नान करून आणि त्यानंतर एक खूप महत्त्वाची गोष्ट केली जाते, ती म्हणजे संकल्प. संकल्प म्हणजे काय तर पूजा करण्याचा एक दृढ निश्चय करणं, एक व्रत घेणं. आता या पूजेमध्ये काही प्रमुख गोष्टी अर्पण केल्या जातात, जसं की पाणी आहे, रोली म्हणजे आपलं कुंकू, अक्षत म्हणजे अखंड तांदूळ, त्यासोबतच दुर्वा, लाडू, पान आणि अगरबत्ती. या सगळ्या गोष्टी पूजेत वापरल्या जातात आणि या प्रत्येकाचं स्वतःचं असं एक महत्त्व आहे. पण या सगळ्या अर्पणांमध्ये 2 गोष्टींना तर विशेष महत्त्व आहे. एक म्हणजे जास्वंदीचं फूल आणि दुसरं म्हणजे अर्थातच मोदक. या दोन्ही गोष्टी गणपतीला अत्यंत प्रिय आहेत असं मानलं जातं. आणि हो, पूजेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे गणपती अथर्वशीर्ष या पवित्र स्तोत्राचं पठण करणं. असं केल्याने त्या पूजेला एक वेगळीच आध्यात्मिक उंची आणि महत्त्व प्राप्त होतं. ठीक आहे, तर आता आपण या दिवसाशी संबंधित काही इतर श्रद्धा आणि पद्धतींबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे ही उपासना आणखी सखोल करता येते. या दिवशी अनेक जण आणखी काही गोष्टी करतात, जसं की जवळच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी जाणं. इतकंच नाही तर ज्यांच्या पत्रिकेत मंगळदोष असतो त्यांच्यासाठी सुद्धा अंगारकी चतुर्थीला काही विशेष उपाय केले जातात. तर मग या सगळ्या विधी आणि उपायांमागे मूळ श्रद्धा काय आहे? तर असं मानलं जातं की हे सर्व उपाय आपल्या जीवनातले अडथळे दूर करतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी घेऊन येतात. आणि हे सगळं आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन येतं की हे विधी, आपली श्रद्धा आणि अडथळ्यांपासून मुक्त आयुष्याचा आपला शोध, या सगळ्यांमध्ये नक्की काय नातं आहे? खरंच हा एक विचार करण्यास